तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे जे की महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्व भरतीसाठी असणारे जे की क्वेश्चन्स असतील ते कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला आपल्या सर्वांना सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थ्यांनो सर्वप्रथम आपल्याशी एक रिक्वेस्ट करू इच्छितो की आपण या चॅनलला लगेच काय करायचं आहे, सबस्क्राइब करायचं आहे। सबस्क्राइब करसाल तर काय होईल की नवीन सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल, या कारणास्तव करणे अत्यंत गरजेचे असते। तसेच एकही सेकंड लागणार नाही, आपल्याला काय करायचं आहे या सुपर क्लासला विद्यार्थ्यांनो एक लाईक नक्कीच करायचं आहे। लाईक जेव्हा करसाल तर तुमच्यातर्फे मोटिवेशन मला मिळेल आपल्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही कंटिन्युअसली बनवण्यासाठी। तर लगेच करून घ्या लाईक आणि सबस्क्राइब। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्न असा आहे की नामाबद्दल जी विशेष माहिती सांगतो तो त्या शब्दाला काय म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला तर ऑप्शन मध्ये आहे क्रियापद, नाम, विशेषण किंवा सर्वनाम। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्या समोर या ठिकाणी 3 योग्य राहणार आहे। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर विशेषण असे म्हटले जात असते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा असा आहे की भालचंद्र नेमाडे यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक आहे। या ठिकाणी भालचंद्र नेमाडे यांचे पुस्तक विचारलेले आहे। कोसला, बिदर, पावनखिंड किंवा जरीला। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। पावनखिंड हे जे पुस्तक आहे कोणाचे, भालचंद्र नेमाडे यांचे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते विद्यार्थ्यांनो। तिसरा प्रश्न कव्हर करूया। कलम 32 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे। राज्यघटनेतील कलम 32 विचारलेली आहे की कोणत्या बाबीशी संबंधित येते। मूलभूत अधिकार, संपत्तीचा अधिकार, वरील दोन्ही किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। मूलभूत अधिकाराशी संबंधित राज्यघटनेतील कलम 32 हे असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की आहे असे। प्रश्न चौथा विद्यार्थ्यांनो असा आहे की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती। राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1880, 1885, 1890 किंवा 1892। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। 1885 या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झालेली आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न 5वा कव्हर करूया। सर्वात जास्त महिला न्यायाधीश असणारे उच्च न्यायालय कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणते उच्च न्यायालय आहे ज्यामध्ये सर्वात जास्त महिला न्यायाधीश आहेत। मद्रास, तेलंगणा, मुंबई किंवा दिल्ली। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। मद्रास उच्च न्यायालयामध्ये सर्वात जास्त महिला न्यायाधीश असलेले एक उच्च न्यायालय आपल्याला भारतामध्ये ठरलेले दिसून येते सध्या। तर 6व्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे की संगीताचा जो उल्लेख आहे कोणत्या वेदामध्ये झालेला आहे। संगीताचा उल्लेख कोणत्या वेदात झालेला आहे। ऋग्वेद, सामवेद, दंडवेद किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहणार आहे। सामवेदामध्ये कशाचा तर संगीताचा उल्लेख झालेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळून येतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 7वा असा आहे। आयझॅक न्यूटन यांनी कशाचा शोध लावलेला आहे। व्यक्ती आहेत आयझॅक न्यूटन किंवा शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन यांनी कशाचा शोध लावलेला आहे। गुरुत्वाकर्षण, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। गुरुत्वाकर्षणाचा जो शोध आहे विद्यार्थ्यांनो आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो। 8वा प्रश्न कव्हर करूया। बद्रीनाथ शिखराची जी उंची आहे किती आहे मीटरमध्ये विचारलेली आहे। बद्रीनाथ शिखराची एकूण उंची 2200 मीटर, 3133 मीटर, 4400 मीटर किंवा 5500 मीटर। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। 3133 मीटर एवढी बद्रीनाथ शिखराची एकूण मीटरमध्ये असलेली आपल्याला उंची पाहावयास मिळते। तर या ठिकाणी पाहूया अपरिपक्व मृदा असे खालीलपैकी कोणत्या मृदेस म्हणतात ते विचारलेलं आहे। अपरिपक्व मृदा असे जांभी मृदा, पर्वती मृदा किंवा काळी मृदा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। पर्वती मृदेला जे आहे विद्यार्थ्यांनो अपरिपक्व असलेली मृदा असे म्हणतात। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 10वा असा आहे। शरीरातील मधुमेह हा जो रोग आहे खालीलपैकी कोणत्या भागाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। मधुमेह रोग शरीरामध्ये कोणत्या भागाशी संबंधित आहे। डोळा, कान, नाक किंवा पाणथरी ग्रंथी। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। पाणथरी ग्रंथीशी संबंधित कोणता रोग असतो तर या ठिकाणी मधुमेह हा जो रोग आहे तो दिसून येतो विद्यार्थ्यांनो। प्रश्न 11वा कव्हर करूया। सियाचीन ग्लेशियर हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे आपल्याला सांगायचं आहे। सियाचीन ग्लेशियर कोणत्या राज्यात येते ते विचारलेलं आहे। अरुणाचल प्रदेश,
गुजरात, राजस्थान किंवा जम्मू काश्मीर? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. जम्मू काश्मीर या राज्यामध्ये काय तर सियाचीन ग्लेशियर हे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते की आहे असे. तर पाहूया पुढचा प्रश्न. 12वा असा आहे, कास पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? कास पठार विचारलेले आहे, कोणत्या जिल्ह्यात येते? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. सातारा या जिल्ह्यामध्ये कोणते तर कास पठार असलेले आपल्याला माहीत असावे की आहे म्हणून. 14वा प्रश्न कव्हर करूया. महाराष्ट्रातील मुख्य अन्नधान्य खालीलपैकी कोणते आहे? मुख्य अन्नधान्य विचारलेले आहे की दिलेल्या पर्यायापैकी कोणते येईल ते. ऑप्शनमध्ये आहे मित्रांनो ज्वारी, तांदूळ, मका किंवा सोयाबीन. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. ज्वारी हे जे धान्य आहे महाराष्ट्रातील मुख्य असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर घेऊया 15व्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो, लॉर्ड डलहौसी यांचा जो कार्यकाल आहे खालीलपैकी कोणता होता आपल्याला सांगायचं आहे. व्हाईसरॉय आहेत लॉर्ड डलहौसी यांचा 1848 ते 56, 1850 ते 56, 1852 ते 60 किंवा 1844 किंवा 1844 ते 50. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 1848 ते 1856 हा जो कालावधी आहे लॉर्ड डलहौसी यांचा भारतातील राहिलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. 16वा प्रश्न कव्हर करूया. प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पुस्तकाचं नाव आहे प्रकाश वाटा. या पुस्तकाचे लेखक बी बोरकर, रणजित देसाई, भालचंद्र नेमाडे किंवा प्रकाश आमटे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. प्रकाश आमटे यांचे जे पुस्तक आहे तेच म्हणजे प्रकाश वाटा हे असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की आहे. 17वा प्रश्न कव्हर करूया. ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवर कुठून आणलेला होता विचारलेलं आहे. संगमरवर हा रूपांतरित एक खडकाचा प्रकार आहे. तर कोणत्या ठिकाणाहून आणला होता? मकराना, जोधपूर, उदयपूर किंवा या ठिकाणी चंडीपूर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. मकराना या ठिकाणाहून जे आहे ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवर हा आणलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 18वा पाहूया. टार्टरिक ॲसिड हे खालील कशामध्ये समाविष्ट असते आपल्याला विचारलेलं आहे. टार्टरिक ॲसिड पर्यायापैकी कशामध्ये असते? तर पर्याय आहेत लिंबू, आवळा, चिंच किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. चिंचेमध्ये टार्टरिक ॲसिड समाविष्ट असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. पुढचा प्रश्न असा आहे, राष्ट्रपती राजवटीला कोणत्या नावाने ओळखतात ते आपल्याला विचारलेलं आहे. दिलेल्या पर्यायापैकी राष्ट्रपती राजवटीला कोणत्या नावाने ओळखतात? राज्य आणीबाणी, घटनात्मक आणीबाणी, वरीलपैकी दोन्ही किंवा आर्थिक आणीबाणी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच या ठिकाणी राष्ट्रपती राजवटीला राज्य आणीबाणी तसेच घटनात्मक आणीबाणी या दोन्हीही नावाने ओळखले जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 20वा असा आहे, प्रवाळ खडक खालीलपैकी कशामध्ये आढळतो विचारलेलं आहे. खडकाचा प्रकार आहे विद्यार्थ्यांनो प्रवाळ हा खडक कशामध्ये आढळतो? तलावामध्ये, नदीमध्ये, समुद्रामध्ये किंवा वरीलपैकी सर्वच ठिकाणी. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. समुद्रामध्ये जे आहे आपल्याला प्रवाळ खडक असलेला दिसून येतो किंवा समुद्रामध्ये प्रवाळ खडक हा आढळत असतो. प्रश्न 21वा, केल्विन हे एकक काय मोजण्यासाठी उपयोगात आणले जाते? एकक आहे विद्यार्थ्यांनो केल्विन हे एकक काय मोजण्यासाठी वापरले जाते? हवामान, दूध, तापमान किंवा भूकंप. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. तापमान मोजण्यासाठी केल्विन हे एकक उपयोगात आणलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर असा आहे 22वा की वाघांची गणना भारतामध्ये दर किती वर्षांनी केली जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. वाघांची गणना दर किती वर्षांनी केली जाते? 5, 4, 6 किंवा 3. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. दर 4 वर्षांनी भारतामध्ये वाघांची गणना ही केली जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो. प्रश्न या ठिकाणी 23वा दिसून येतो की कोणत्या वर्षी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे. राणीचा जाहीरनामा कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला होता? 1899, 1858, 1866 किंवा 1877. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. 1858 या वर्षी राणीचा जो जाहीरनामा आहे तो काय प्रसिद्ध झालेला होता किंवा करण्यात आलेला होता. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 24वा असा आहे, दक्षिणेकडील इंग्लंड कोणत्या देशाला म्हणतात? दक्षिणेकडील इंग्लंड कोणत्या देशाला म्हणतात विद्यार्थ्यांनो? न्यूझीलंड, जर्मनी, इटली किंवा अमेरिका. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. न्यूझीलंड या देशाला दक्षिणेकडील काय तर इंग्लंड असे संबोधले जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न.
प्रश्न या ठिकाणी 25वा असा आहे की सर्वात पहिली सैनिकी शाळा महाराष्ट्रातील विचारलेली आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिली सैनिकी शाळा कोठे स्थापन झालेली किंवा सुरू झालेली आहे ते विचारलेलं आहे. सातारा, जालना, रायगड किंवा पालघर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात पहिली कोणती सैनिकी शाळा ही सुरू झालेली आपल्या सर्वांना माहीत असावी. 26वा प्रश्न, कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात? भारतातील कोणते शहर आहे ज्यास इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात? ऑप्शनमध्ये सुरत, चेन्नई, बेंगलोर, मुंबई. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहणार आहे. बेंगलोरला जे आहे कोणत्या तर इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हटलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर 27वा प्रश्न असा आहे की संयुक्त युद्ध अभ्यास भारत कोणत्या देशासोबत करतो ते विचारलेलं आहे. संयुक्त युद्ध अभ्यास भारत कोणत्या देशासोबत करतो? चीन, अमेरिका, ब्रिटन किंवा भूटान. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. ब्रिटन या देशासोबत विद्यार्थ्यांनो संयुक्त युद्ध अभ्यास आपला भारत देश करत असतो. तर घेऊया 28वा प्रश्न. प्रश्न असा आहे, महाराष्ट्राचे बियाणे महामंडळ कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. महाराष्ट्राचे कोणते बियाणे महामंडळ विचारलेले आहे? सांगली, वर्धा, जालना किंवा परभणी. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. वर्धा या ठिकाणी कशाचे तर महाराष्ट्र बियाणे महामंडळ हे स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया प्रश्न 29वा असा आहे की दिलवारा मंदिर कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. अतिशय प्रसिद्ध असलेले दिलवारा मंदिर कोणत्या ठिकाणी येते? बद्रीनाथ, माउंट आबू, माउंट एव्हरेस्ट किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. माउंट आबू या ठिकाणी कोणते तर दिलवारा मंदिर असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते की आहे असे. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा असा आहे, पाक्षिक हे वृत्तपत्र दर किती दिवसाला प्रकाशित केले जात असते आपल्याला सांगायचं आहे. वृत्तपत्राचा प्रकार आहे विद्यार्थ्यांनो पाक्षिक. हा दर किती दिवसांनी प्रकाशित होत असतो? दर 5 दिवसांनी, दर 7 दिवसांनी, दर 10 दिवसांनी किंवा दर 15 दिवसांनी. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. पाक्षिक जे वृत्तपत्र असते दर 15 दिवसांनी प्रकाशित करण्यात येणारा हा वृत्तपत्राचा एक प्रकार दिसून येतो. तर विद्यार्थ्यांनो आता या सुपर क्लासला आपल्याला काय करण्याची वेळ आलेली आहे की एक लाईक नक्कीच करायचं आहे. जेव्हा तुम्ही या सुपर क्लासला लाईक करसाल तेव्हा काय होईल, तुमच्यातर्फे मोटिवेशन अशाच प्रकारचे सुपर क्लास मला बनवण्यासाठी मिळेल. त्या कारणास्तव एक लाईक करून घ्या. तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेली नसेल या चॅनलला तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण या चॅनलला सबस्क्राईब करसाल तेव्हा काय होईल, आपल्या चॅनलवर जेव्हा कधी नवीन सुपर क्लास अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड होताच आपल्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. या कारणास्तव सबस्क्राईब आणि सुपर क्लासला एक लाईक करणं अत्यंत गरजेचे असते. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.